हॅलो नमस्कार, मी स्वाती तुमचं मनापासून स्वागत करते एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी चालले आहे माहेरी. काहीतरी फंक्शन आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. त्याआधी मी स्वतःला रेडी करून घेते आणि पटकन तुमच्याशी भेटते. तर मी झाले आहे रेडी, माझं झालं आहे सगळं करून. तर आता बाकी आहे आमच्या चिंबूला रेडी करायचं, तर मी तिला रेडी करते. चला रेडी करूया आपण. तर आम्ही दोघी पण रेडी झालेलो आहोत. तुम्ही बघू शकता चिमो. आम्ही दोघी पण रेडी झालेलो आहोत. तर आम्ही निघतो आता नळदुर्गला. तिथे माझा मामा आहे. तर काही कार्यक्रम आहे ते तुम्हाला मी गाडीमध्ये बसल्यानंतरच सांगेन. तर चला आता आमच्या आई आणि आजी रेडी व्हायचे. त्यांना रेडी केल्यानंतर आपण खाली थेट भेटू. तर आम्ही आलो आहोत आम्ही आता निघतोय कारण की खूप वेळ झालेला आहे. तर आमची चिमू बघा, चिमा. तर तुम्हाला सांगायचं हे होतं की कुठल्या कार्यक्रमाला चालली आहे. 9 महिन्याच्या सवासण्या असतात सटवाईच्या, त्यासाठी मी तिकडे माहेरी चालली आहे. माहेरच्या आधी असतात आणि नंतर सासरच्या असतात. त्यामुळे आधी माहेरच्या करणार, मग सासरच्या करणार. ह्या आमच्या आजी. सासूबाई यायच्या आहेत, त्यांना थोडा वेळ लागेल म्हणून मी थांबलो आहोत. त्या येतीलच, तर आम्ही लगेच इथून निघू. तुम्हाला आम्ही आमची जर्नी दाखवतो आज. तर आम्ही आता निघालो आहोत तिथे जाण्यासाठी. आई सुद्धा आलेले आहेत आणि आजी सुद्धा आहेत आणि हे सुद्धा आहेत. तर आम्ही निघतोय आता. तर तुम्हाला मी पूर्ण जर्नी दाखवते. तर चला बघूयात का. गावात पोहोचलो आहोत, पण आम्हाला ना पाणी घ्यायचं होतं, त्यामुळे आम्ही पाणी घेण्यासाठी थांबलो. आम्ही घेतलं आहे सगळं सामान. तर आम्ही घरी पोचलो आहोत. आम्ही चाललो आहोत आता मारुतीला. तिथे नैवेद्य दाखवायचा, नंतर मग सटवाईला जायचं आहे. इथले थोडेफार देव करून मग सटवाईला जायचं. तर मागे आमच्या आजी हाय करा, हाय हाय करा. तर आईना थोडं चालायचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्या हळूहळू चालत येत आहेत. आम्ही चला पुढे पुढे पटकन दाखवूया कुठले कुठले देव आहेत तिथे. चला आई पटकन.
हे सगळं पडीक घर आहे. म्हणजे इथे आधी घरं होती आमच्या लहानपणी, तर आम्ही खूप इथे येऊन मस्ती करायचो. आणि ते आता सगळं पडलं आहे, त्यामुळे इथे सगळ्यांनी राहणंसुद्धा बंद केलेलं आहे. ते आहे मारुतीचं मंदिर. खूप मोठं असं ह्यूज आहे, बघा तुम्ही. मस्त आहे. हा 300च्या म्हणली. तर हे आहे पिंड, इकडे आहे मारुतीचं मंदिर. चला आपण बघूयात. खूप असं छान आहे. चिमू आहा बावा बावा. ह्यांना करू दे की अबू. जा तुम्ही, निवड दाखवते तुला. जा ही आमची परी. परी हाय कर ग, हाय कर. हाय बाय बाय. आहा औवा औवा. हां नाही, हाय की लाईट आतमध्ये, हाय की लाईट. बर ही माझी मावशी आहे. बघा 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 आमच्या नातीचा आजीचा व्हिडिओ बघा. हो ना आजी. आजी ती आजी कुठून आजी आली, तिथून उठून आली. कसं धाडून दिलं बघ. फोन तर केली का तुझी मम्मी येताना. आमचं फिक्स नव्हतं काही, आम्हीच डायरेक्ट काढून विचारलं. तर तिकडे जायला मे बी 2 तास लागतात सटवाईला जाण्यासाठी. तर त्यामुळे आपल्याला आम्ही चालतच जायचं आहे. मेन म्हणजे तिथे कुठलं 2 व्हीलर जात नाही या 4 व्हीलर जात नाही, त्यामुळे चालतच आपल्याला जावं लागणार आहे. तर चला. तर आम्ही निघालो आहोत सटवाईच्या रस्त्याने. तर तुम्हाला दाखवते मी रस्ता पण कसा आहे आणि कसं नाही आहे ते. चला. चप्पल जायचं नसतं. बर बर नाही नाही खाली जायला येत नाही तिकडे आडवा. चला तुम्हाला दाखवते पूर्ण कसं आहे, कुठे आहे. कारण की 2 तास लागतात म्हणतात, म्हणजे खूपच लांब असेल. त्यामुळे चला. लोखंडाची काही वस्तू घेतली का हो? चप्पल घालायला पाहिजे होती, काटे काटे. सिनेरी बघा खूप छान आहे. बाप्पांचा फोन येतोय. आमची चिमू थकली बिचारी आणि झोपून गेली आहे. तर आहे बघा पूर्ण प्लेन आहे ना. खूप अजून कुठे तिकडे डोंगर, तिथे डोंगर दिसत असेल तुम्हाला, तिकडे आहे ते अजून डोंगराच्या पलीकडे आहे. त्यामुळे खूप स्लो चालावं लागते. कार्तिक पण आले हो. आम्हीच दोघं मागे आहोत.
तिकडच्या नदीला पाणीच नव्हतं, या इकडच्या नदीला खूप पाणी आहे. बघा डोंगर चढून तिकडून आम्ही आलो. आता अजून वरती चढायचं आहे. चला फायनली आपण पोचलो आहोत सकाळीचे होते त्याच्यात तुम्हाला दाखवत आहे. फायनली एकदम कोकणात आहे. तिथं आहे सकाळी. अजून आजी आणि आबू यायचे आहेत त्यामुळे थांबलो आहोत आम्ही. खूप चढायला आहे. इकडून का खालून? सटवाईचं दर्शन झालेलं आहे. तर आणि आता अजून 2-3 देवा आहेत तिथे, ते करायचे कंप्लीट. तर आपण निघू. तर आमचं जेवण तिथून येऊन पण आम्हाला आय गेस 1 तास झाला आहे आणि आमचं जेवण वगैरे पण झालं आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग आणि कसं वाटली आमची सटवाईची पूजा नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि प्लीज हवं तितकं तुम्ही लाईक करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. थँक्यू फॉर वॉचिंग.